नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की समरने आता बंब्याचा जीव वाचवलेला आहे. पण नक्की समरच्या डोक्यात काय सुरू आहे, समरने का वाचवला बंब्याचा जीव, हा प्रश्न मात्र निरुत्तरित आहे. पण या सगळ्याचा फायदा मात्र एक झालेला आहे, तो म्हणजे दुष्यंतच्या डोक्यात समर विषयी असलेला जो राग आहे तो गेलेला आहे आणि कृष्णाला असं वाटतं की देवी आईच्याच कृपेने हे सगळं झालेलं आहे. यांच्या दोघांमधलं जरा राग होता तो तरी कमी झालेला आहे. आणि त्याचबरोबर 5 माणसं तरी बाळजाबाईच्या विरोधात गेलेली आहे. या गोष्टीचा फायदा आपल्याला आहे आणि 5 माणसं बाळजाबाईच्या विरोधात जाऊ शकतो, तर आजची अख्खी पंचक्रोशी सुद्धा बाळजाबाईच्या विरोधात जाऊ शकते असा विश्वास दुष्यंतला आहे. त्यामुळे दुष्यंत त्या दृष्टीने विचार करत आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे, एक्झिट पोलमध्ये काय होणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. त्यासाठी शेवटपर्यंत पहा. इकडे कृष्णा आणि दुष्यंत बोलत असतात. कृष्णा म्हणत असते की दुष्यंत सरकार, अहो बाळजाबाईंनी लयच काय काय सुरू केले, लोकांना पैसे, साड्या, शिदा सगळं दिलं जाते, आपलं कसं होणार हो दुष्यंत सरकार, आपण काय करायचं, आपल्याकडे तर ना पैसे ना काय, मग कसं आपण हे जिंकणार आहोत हे सगळं, असं कृष्णा विचारत असते. तेव्हा मात्र दुष्यंत म्हणत असतो की अजिबात काळजी करायची गरज नाही, सगळं काय होणार आहे ते अगदी व्यवस्थित होणार आहे, तू कशाला काळजी करते, असं तो कृष्णाला म्हणत असतो. पण कृष्णाला काळजी वाटत असते की ह्या सगळ्या गोष्टी अशा घडत आहेत, या सगळ्याचं काय करायचं, आपल्या बाजूने तर कोणीच नाही, आपण एकटे पडलोय की काय, अशी भीती कृष्णाच्या मनात निर्माण झालेली असते. तेव्हा तिला दुष्यंत सांगतो की अजिबात काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे कृष्णा, आणि तू कशाला घाबरतेस, तू कोणालाही घाबरायची गरज नाहीये, कारण प्रामाणिकपणे आपण लढत आहोत. बाळजाबाईंची दहशत आणि भीती एवढी आहे, त्यामुळे हे सगळं होतंय हे मलाही माहिती आहे. पण या सगळ्यावरती मार्ग काढणं तर गरजेचं आहे ना, आणि आता असंच जर आपण बाळजाबाईला भीत राहिलो तर कसं चालेल, असं सुद्धा इकडे दुष्यंत कृष्णाला सांगत असतो. तेव्हा मात्र कृष्णा म्हणत असते, आपल्याला काहीतरी केलं पाहिजे ना, म्हणजे आपल्याला पण कळेल ना काय झालेलं आहे ते, त्यासाठी काय करावं लागेल. ते म्हणतात ना की आधी जर आपल्याला कळलं तर, म्हणजे माझं काय म्हणणं माहितीये का, आपण 2 परड्या घेऊया आणि त्या 2 परड्या आहेत ना त्या बाहेर रेशीवर ठेवूया आणि त्याच्यामध्ये फुलं टाकायला सांगूया लोकांना. जर लोकांनी त्यात फुलं टाकली आणि मग कोणाच्या बाजूने जास्त फुलं येतात त्याच्यावरून आपल्याला कळेल की आपल्या बाजूने किती लोक आहेत. तर दुष्यंत म्हणतो, ओके एक्झिट पोल म्हणायचे का, निवडणुकीच्या आधी असतो तो, चालेल चालेल. कृष्णाला काय त्यातलं कळत नसतं की एक्झिट पोल वगैरे काय, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल कृष्णाला काही माहिती नसतं. आणि तेव्हा मात्र आता दुष्यंतने सांगितलंय म्हटल्यानंतर आणि कृष्णाचा हा विचार असतो, तेव्हा ठीक आहे, अशा पद्धतीने गोष्टी सुरू होतात. इकडे मात्र आता कृष्णा, दुष्यंत आणि त्याचबरोबर बंब्या तिघही विचार करू लागतात की आता जाऊया आपण कामाला लावूया. कृष्णा म्हणते आपल्याकडे वेळ खूप कमी, हे सगळं कसं मॅनेज करणार आहोत आपण. तर दुष्यंत म्हणतो की लांबची लोक आहेत त्यांना आपण फोनवर मेसेजवर कळवूया आणि जवळची लोक आहेत त्यांना आपण जाऊन सांगूया. तेवढ्यातच दुष्यंतच्या डोक्यात विचार येतो, तो म्हणतो अरे आपण एक व्हिडिओ बनवूया कृष्णा, तुझा व्हिडिओ बनवूया आपण आणि तुझा व्हिडिओ बनवून तो व्हिडिओ व्हायरल करूया, आणि मग तो व्हिडिओ व्हायरल झाला, तो व्हिडिओ लोकांना मिळाला की लोक येतील आणि त्यानुसार आपलं काम होईल. अशा पद्धतीने आता ठरवलेलं असतं आणि मग दोघंही त्याच पद्धतीने विचार करू लागतात. तेव्हा दुष्यंतला कृष्णाचं म्हणणं पटलेलं असतं आणि नक्की काय करायचं आहे तो विचार सुरू झालेला असतो. इकडे कृष्णाला दुष्यंत सांगतो की तू बोलायला सुरुवात कर, लोकांना आव्हान कर आणि सांग की आपण वेशीवरती म्हणजे 5 गावाच्या वेशीवरती आपण ज्या पद्धतीने हे सगळं करणार आहे आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण करूया असं सांगितलं जातं. तेव्हा दुष्यंतचं म्हणणं आता पटलेलं आहे आणि कृष्णा व्हिडिओ बनवायला घेते. मग कृष्णा सांगत असते की मी सरपंच पदासाठी उभी राहिलेली आहे, तर तुम्ही माझ्या बाजूने असाल तर आपल्या 5 गावाच्या वेशीवरती तिथं मी परडे ठेवलेले आहे आणि त्या 2 परडे असतील, एकामध्ये बाळजाबाईंचं नाव असेल आणि दुसऱ्यामध्ये माझं, तर तुम्ही माझ्या बाजूने असाल तर त्यात फुल टाका आणि ते तुम्ही दाखवा, असं ठरलं जातं. आता इकडे बाळजाबाई म्हणत असतात की काही नाही, काहीही झालं तरीही हे सगळं जे काय आहे ते घडलं पाहिजे, बायकांना पैसे मिळाले पाहिजेत, माणसांच्या खिशात पैसा खेळला पाहिजे आणि तोंडात दारू असली पाहिजे, एवढंच करायचं आहे असं बाळजाबाई इथे सांगत असतात. तेव्हा मात्र तिला गणपत लगेचच म्हणत असतो की हो बाळजाबाई, अगदी तुम्ही म्हणताय ना तसंच होणार आहे सगळं, असं गणपतने सांगितलेलं असतं. बाळजाबाई म्हणत असतात की काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण ठरवलेल्या आहेत त्याच पद्धतीने झाल्या पाहिजेत.
असं बाळजाबाईंनी सांगितल्यानंतर गणपत म्हणत असतो की हो. आणि तेवढ्यातच आता जयकांत तिथे येतो आणि जयकांत म्हणतो, बाळजाबाई हे सगळं बघितलं का काय आहे? आता हे कृष्णाने नवीनच काहीतरी चालू केलेलं आहे. हे ऐकल्यानंतर बाळजाबाई म्हणतात, म्हणजे काय आता नवीन? आणि ही कृष्णा नक्की काय काय करत असते? आणि ह्या गोष्टीचा फायदा आपण आपल्यालाच करून घ्यायचा आहे. कृष्णाला कशाला याचा फायदा होऊ द्यायचा आहे? उलट आपल्यालाच कळेल की कोण लोक आपल्या बाजूने आहेत आणि कोण लोक आपल्या बाजूने नाही आहेत. असं इकडे बाळजाबाई बोलत असतात. तेव्हा मात्र बाळजाबाईंच्या म्हणण्याप्रमाणे आता सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात आणि मग जयकांतला सांगितलं जातं की तू जायचं आणि तिथं थांबायचं. जयकांत शेठ, तुम्ही जायचं तिथं थांबायचं आणि लक्ष ठेवायचं. कोण कोण काय काय करतंय, कोण कोणाच्या बाजूने, कोण कोणत्या परडीत फुल टाकतंय. म्हणजे आता बाळजाबाईने पैसे तर वाटलेले आहेत, त्यामुळं जर का तिथलं लोक फिरलेले असतील, लोक वेगळ्या बाजूने जाणार असतील, तर बाळजाबाई मात्र त्यांची वाट लावणार हे मात्र नक्की आहे. कारण प्रत्येकाच्या घरात जाऊन पैसा, दारू हे सगळं बाळजाबाईंनी दिलेलं आहे. त्यामुळं त्यांना असं वाटत आहे की आता ही मतं सुद्धा आपल्यालाच पडली पाहिजे, कारण इतके वर्ष ह्या सरपंच पदासाठी त्यांनी एवढं झटलेलं आहे. त्यामुळं बाळजाबाईंना तसं वाटत असतं. आता कृष्णा सुद्धा प्रामाणिकपणे तिचे प्रयत्न करत आहे. कृष्णाचे एवढंच म्हणणं आहे की लोकांच्या भल्यासाठी, लोकांच्या कल्याणासाठी तिनं काम करत आहे आणि तरीही जर लोक तिच्या बाजूने नसतील तर काय करणार? मग हाच गोष्टीचा शोध घ्यायचा आहे. म्हणून तर कृष्ण आणि दुष्यंत यांनी एक्झिट पोलचं ठरवलेलं आहे. परंतु आता बंब्यात येत असतो, मग लोक यायला सुरुवात झालेली असते. लोक येत असतात, आपलं काम करत असतात. बंब्या म्हणतो की तुम्ही जावा दाजी, मी आहे इथं, मी थांबतो इथे, काही गरज नाहीये तुम्ही पण थांबायची, मी करतो मॅनेज, असं बंब्या सांगतो आणि कृष्णाला आणि दुष्यंतला घरी पाठवतो. आता ते दोघंही घरी गेलेले आहेत आणि तेव्हा मात्र कृष्णा घरी आल्यावर काम करत असते आणि ती मोठं पातेलं घासत असते. तेव्हा दुष्यंत म्हणतो की हे काय आहे भावी सरपंच बाई, हे सगळं काय करताय तुम्ही? तेव्हा कृष्णा सांगू लागते, ते अंगणवाडीत आहे ना, उद्या आपल्या इकडून खिचडी जाणार आहे ना, त्याच्यासाठी ही सगळी तयारी चालली. दुष्यंत म्हणतो का, काय झालं? तेव्हा कृष्णा सांगू लागते की त्या राधाताई आहेत ना, त्यांची तब्येत ठीक नाहीये, मग म्हणलं आपल्या घरून द्यावं. आणि कसं आहे माहितीये का, सरपंच काय फक्त बोलायसाठीच का, फोटो काढायसाठी आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठीच असतो का? सरपंचांनी गावाच्या आडीनडीला काम केलं पाहिजे, लोकांचं रक्षण केलं पाहिजे, लोकांना काय हवं नको ते पाहिलं पाहिजे, असं इकडे कृष्णा सांगत असते. दुष्यंत म्हणतो, वा भावी सरपंच बाई, खरंच तुमच्यासारख्या खऱ्या सरपंच जर गावाला मिळाल्या तर या गावाचं कल्याणच होणार आहे, असं इकडे दुष्यंत सांगू लागतो. तेव्हा कृष्णा सुद्धा खुश झालेली असते. कृष्णाला सुद्धा ही गोष्ट खूपच आवडलेली असते. खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली असते आणि खरंच खूप चांगल्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र दुष्यंत कृष्णाला सांगत असतो की हो, अगदी आपण ठरवलं होतं ना तशाच पद्धतीने सगळं चालू आहे. कृष्णालाही छान वाटत असतं, लोकांचं काम करायचं आहे, लोकांसाठी हे सगळं करायचंय. कारण बाळजाबाईंनी हे सगळं जे काही केलेलं होतं ते खूपच चुकीच्या पद्धतीने केलेलं होतं. आजपर्यंत बाळजाबाईंनी फक्त लोकांना त्रासच दिलेला आहे आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी आता कृष्णाने हातात घ्यायचं ठरवलेलं आहे. आणि कृष्णाने हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता कृष्ण आणि दुष्यंत दोघंही कामाला लागलेले असतात. कृष्णाला दुष्यंत म्हणत असतो की मीही करेल. तेव्हा कृष्णा म्हणते, असं जर नवरा साथ देणार असेल तर प्रत्येक बाईचं कल्याणच होणार आहे. दुष्यंत मध्येच टोमणा मारतो, आणि तुझ्यासारखी बायको असेल तर एखाद्या माणसाचं वाटोळच होणार आहे. कृष्णा म्हणते, काय बोलला तुम्ही, काय बोलला? असं म्हणत दोघांचं आता लुटूपुटूचं भांडण सुरू झालेलं असतं. कृष्णा दुष्यंतच्या मागे धावाधाव करत असते. तिला असं वाटत असतं की दुष्यंत सरकार माझ्याशी चुकीचं बोललेले आहे, त्यांनी असं बोलायला नको होतं म्हणत ती दोघ जण आता एकमेकांच्या मागे माग पळू लागतात. इकडे जयकांत आता तिथं आलेला असतो आणि एक माणूस तिथे येतो आणि तो कृष्णाच्या परडीमध्ये फुल टाकत असतो. जयकांत बरोबर तिथे येतो आणि त्या माणसाला धमकवतो. तो माणूस तिथून निघून जातो. बंब्या तिथं असतो आणि बंब्या म्हणतो, काय चाललंय हे सगळं, थांबा थांबा म्हणत असतो. आणि मग आता जयकांत त्याला म्हणत असतो, ओ धरती पर बोझ, चला निघा. कसं आहे माहितीये का, तू इथं थांबलास ना तर तुझं वजन नक्कीच कमी होईल. तेव्हा इकडे बंब्या विचारतो, म्हणजे काय? मग लगेचच आता जयकांत हातातला चाकू काढतो आणि सांगू लागतो की हे बघितलं का, या पद्धतीने कमी करणार आहे मी तुझं वजन, असं म्हणत बंब्याला ती भीती घालत असतो. तेव्हा मात्र बंब्या घाबरलेला असतो आणि त्याच वेळी बंब्याला प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय व्हायला लागलंय. बंब्याला काळजी वाटत असते. बंब्या म्हणत असतो की नाही, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला हँडल कराव्या लागणार आहेत. इकडे कृष्ण आणि दुष्यंत यांच्यामध्ये वादावादी सुरू असते आणि तेवढ्यातच बंब्याचा फोन येतो. दुष्यंत म्हणतो, एक मिनिट फोन आलाय मला.
असं म्हणत दुष्यंत आता फोन उचलतो आणि फोन उचलल्यानंतर पाहतो तर काय, त्याच्या लक्षात येतं की गोंधळ काय झालेला आहे. आणि मग इकडे कृष्णा आणि दुष्यंत म्हणत असतात की चला चला लगेच निघालं पाहिजे, म्हणजे जयकांतने तिथे जाऊन काही गोंधळ घातलेला आहे त्या गोष्टी समोर आलेल्या असतात. आणि कृष्णा आणि दुष्यंत या दोघांनाही खरं तर या सगळ्यामुळं धक्का बसलेला असतो, त्यांना कळत नसतं की काय करायचं. इकडे काळजी तर वाटायला लागलेली असते, म्हणजे ह्या बाळजाबाई सगळं काय ते अशा पद्धतीने गोंधळ घालणार याबद्दल काही शंकाच नव्हती. पण जे घडत आहे ते पाहून मात्र कृष्णा आणि दुष्यंतला आता काळजी वाटायला लागलेली असते. म्हणजे लोकांनी एक्झिट पोलला सुद्धा मत देऊ नये अशी इच्छा बाळजाबाईंची आहे आणि तिथे सुद्धा त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केलेली आहे. तेव्हा दुष्यंत म्हणत असतो की कृष्णा, काळजी करायची अजिबात गरज नाही, आपण जाऊया आणि बघूया तिथं काय झालंय ते, तिथे गेल्यानंतर सगळं काय ते आपल्या लक्षात येईल, असं दुष्यंत कृष्णाला सांगतो. आणि दोघंही निघालेले असतात. कृष्णा सुद्धा दरवाजा बंद करते आणि म्हणते की चला आपल्याला गेले पाहिजे. इकडे जयकांतने फोन करून त्याची गुंड बोलवलेली असतात आणि इकडे बंब्याला तो म्हणत असतो की चल निघायचं आता, अजिबात थांबणार नाहीये आणि हे सगळं जे काय चाललंय ना ते ऐकूनही घेतलं जाणार नाही. हे घडल्यानंतर मात्र खूपच वाईट पद्धतीने सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि इकडे बाळजा मात्र ज्या पद्धतीने हे सगळं करत असते तिला असं वाटत असतं की आपणच जिंकणार आहोत, सगळ्या गोष्टी आपल्या म्हणण्याप्रमाणे घडणार आहेत. असा जो बाळजाचा गोड गैरसमज झालेला असतो तो गोड गैरसमज बाळजाचा खरंच कसा गळून पडणार आहे ते तिलाही कळणार नाही. इकडे आता बंब्याला मारायला हा जो जयकांत आहे तो गुंड पाठवत असतो आणि नेमकं त्याच वेळेस तिथे येतो तो म्हणजे समर मध्ये येतो आणि तो तिथे अडवा येतो आणि बंब्याला वाचवतो. कारण बंब्यावरती काठीने हल्ला करायचं चाललेलं असतं आणि ऐनवेळी समर आल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी हँडल झालेल्या असतात. खरं तर हे सगळं ज्या पद्धतीने घडलेलं असतं ते पाहून कोणालाही धक्का बसेल, पण अचानक तिथे समर आल्यामुळं खरं तर बंब्याचा जीव वाचलेला आहे आणि समरच्या येण्यामुळंच आज एवढं मोठं संकट टळलेलं असतं. कृष्णा नाहीतर खूप मोठ्या अडचणीत सापडली असते. जयकांत मात्र बघत असतो, तो समर मारत असतो, त्या गुंडांना मारत असतो. त्यानंतर जयकांत एक काम करतो, स्वतः समरच्या डोक्यात पाठीमागून काठी घालतो. समर त्या क्षणी बेशुद्ध पडतो. इथे बंब्या त्याला सावरत असतो. बंब्याला कळत नसतं की काय करू आणि कसं सावरू. तेवढ्यात कृष्णा आणि दुष्यंत येतात, पाहतात काहीतरी राडा झालेला आहे हे त्यांच्या लक्षात येतं आणि ते दोघंही तिथं पोहोचलेले असतात. तेव्हा तेव्हा कृष्णा त्याच्याकडे पाहते आणि म्हणू लागते, समर तू? तेव्हा इकडे दुष्यंत पण पाहतो. दुष्यंतला तर समरचा राग आहे, त्याला ही गोष्ट अजिबात पटत नाहीये. आणि तेव्हा मात्र इकडे समर म्हणत असतो की हो, मी तो तुझा व्हिडिओ पाहिला आणि मग इकडे आलो. त्या बाळजाबाईंची माणसं आली होती, ती बंब्याला मारत होती आणि त्यावेळेस हे सगळं झालेलं आहे आणि त्या बाळजाबाईंच्या माणसांनी माझ्या डोक्यात मारलेला आहे. इकडे आता घरी येतो तो म्हणजे जयकांत घरी आलेला असतो. बाळजा भयानक चिडलेली असते. तेव्हा बाळजा त्याच्या खानदिशी कानाखाली लावते आणि म्हणू लागते की हे सगळं जे काही केले ते तू केलेलं आहेस, कारण मी तुला फक्त एवढंच सांगितलेलं होतं की बाहेरून लक्ष ठेवायचं आहे, पण हे सगळं करायची गरज काय होती असं सांगितलं होतं आणि तू हे सगळं केले, अतिशहाणपणा केलेला आहे. पुन्हा जर वाटेला गेलास तर सोडणार नाही. आता मात्र जयकांतला खूप राग आलेला असतो. जयकांत म्हणत असतो की सारखं सारखं माझ्यावर हात उचलायचा नाही बाळजाबाई, तुमची वाट लावल्याबिगर शांत राहणार नाही, असं इकडे जयकांतने ठरवलेलं असतं. इकडे आता दुष्यंत आणि कृष्ण आता दोघंही घरी घेऊन येतात त्या समरला. दुष्यंत स्वतःच्या हाताने समरला पट्टीला करत असतो, ड्रेसिंग करत असतो. त्याला लागलेलं असतं, त्याला मार लागलेला असतो आणि त्यामुळंच हे सगळं तो करत असतो. त्याचबरोबर इकडे तो म्हणत असतो, एवढं सगळं करायची काय गरज होती. तेव्हा मात्र इकडे लगेच बोलायला सुरुवात करतो तो म्हणजे समर. कसं आहे माहितीये का, कृष्णा वहिनींनी आमच्यासाठी खूप केलंय, त्यासाठी एवढं तर काहीच नाहीये आणि बंब्याचा जीव धोक्यात होता ना तिथं, आणि मला वाटलं करावं म्हणून केलंय. कृष्णा वहिनी म्हटल्यानंतर दुष्यंतला हसू येतं. दुष्यंत म्हणतो वहिनी, तेव्हा तो सांगतो की आता आपण दोघं मित्र म्हणल्यावर त्या वहिनीच झाल्या ना. त्याला सांगतो की काळजी घे आणि समर जायला निघतो. त्याचबरोबर इकडे दुष्यंत आणि कृष्णा विचार करत असतात. कृष्णा म्हणत असते, देवीच्या कृपेनेच आज हे दोघं एकत्र आलेले आहेत. खरं तर ही चांगली गोष्ट आहे, पण पुढे काही वेगळं घडणार नाहीये ना, कारण दोघं भाऊभाऊ एकत्र आलेले आहेत ही गोष्ट खूप चांगली आहे. खरं तर समरचा किती वाईट हेतोय ना हे कृष्णाला माहीतच नाहीये,
कारण कृष्णाला म्हणजे सगळ्या रांगडेपाटे घराला उद्ध्वस्त करायला तो समर आणि त्याची आई आलेले आहेत. ते कृष्णाचा वापर करून घेतात, साध्या भोळ्या कृष्णाचा वापर करून घेत आहेत. त्यांच्या लक्षातही येत नाहीये की कृष्णा किती शांत आहे, शांतपणे सगळी परिस्थिती हँडल करत असते. परंतु त्यांनी जे केलेलं आहे ते पूर्ण चुकीचं आहे. इकडे पाहायला मिळतं की बाळजाबाईंनी आता ती परडी उघडलेली आहे आणि ती परडी कृष्णाची पहिलं उघडायला सांगतात. कृष्णाची परडी उघडली जाते. कृष्णाच्या परडीत 5च फुलं निघतात. बाळजाबाईंची परडी भरलेली असते, त्याच्यामध्ये भरपूर फुलं असतात आणि बाळजाबाईंच्या डोक्यावरून ती फुलं उधळली जातात आणि बाळजाबाई म्हणत असतात, बघितलं का काय आहे ते. तेव्हा मात्र कृष्णा नाराज झालेली असते. तेव्हा दुष्यंत म्हणतो की कृष्णा नाराज व्हायची अजिबात गरज नाही. उलट जे काय झालेलं आहे ते चांगल्यासाठीच झालेलं आहे, या गोष्टीचा विचार कर. कारण तुझ्या लक्षात येत नाहीये 5 माणसं तरी बाळजाबाईंच्या विरोधात गेलेत. ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाहीये. असं म्हणत इकडे दुष्यंतने कृष्णाला एक पॉझिटिव्ह गोष्ट सांगितलेली आहे आणि सांगितलंय की या गोष्टींचा विचार कर. आता मात्र कृष्णा आणि दुष्यंत दोघंही एकमेकांकडे पाहत आहेत. म्हणजे विजय हा सत्याचाच होणार आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.